भावकीचे भांडणं काही नवीन नाहीत, मात्र याच वादातून एका शेतकऱ्याचं मोठे नुकसान झालंय. आता मी हातगाव तालुक्यातील पळसा शिवारात आहे. आपण बघतोय हे संपूर्ण 2 एकर क्षेत्र आहे. मात्र भावकीतल्या काही नातेवाईकांनी रस्ता अडवल्यामुळे गेल्या वर्षी काढलेलं सोयाबीनचा ढीग तसाच या ठिकाणी आता पाहायला मिळतो. खरं तर पावसाळा लागलाय, मात्र असं असलं तरी गेल्या 8 ते 9 महिन्यापासून सोयाबीनचा ढीग याच ठिकाणी आहे. आणि या बाजूला जर बघितलं तर ही संपूर्ण तूर आहे. रस्ता अडवल्यामुळे जे आहे ते या शेतकऱ्याला हे सोयाबीन आणि तूर काढून घेता आले नाही. त्याचबरोबर 2 एकर शेती सुद्धा पडीक राहिली. आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तण आणि गवत वाढले, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावले. या शेतकऱ्यांना जे आहे ते तहसील प्रशासनात अनेक अर्ज केलेत, निवेदन दिलेत, मात्र अजूनही यावर मार्ग निघाला नाही. त्यामुळे हातबल झालेले शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत मावशी आहेत. मावशी, काय नाव आहे तुमचे? 2 एकर शेती आहे, हे रस्ता अडवलाय, काय सांगाल? पंचफुलाबाईची जुबनकर. हे शेत अडविलं, आमचा रस्ता अडविला सगळा. त्याच्यामुळे सगळे ढगर तसेच, आता शेती तशीच आहे पडीत. मला सांगा, यापूर्वी तुम्ही शेती करायचे, या शेतीला पूर्वी कुठून रस्ता होता? याच्या अगोदर येथूनच होता. मालक वारली, मग आता हे जाऊ दे ना झाली. काय म्हणतात? येथूनच होते. जाऊ नका म्हणायले आमच्या इथून. त्याने मोठा बांध होता ते फोडून टाकला. चेक आता वावरातून नको म्हणायले जाऊ. काय मागणी अशी म्हणायली, आता काय करा. मग एका लेकराला त्रास द्यायले. निश्चित आपण बघतो ह्या मावशी होत्या, यांच्या आसून जे बांध फुटलाय, रस्ता अडवलाय, त्याचं दुःख त्यांनी व्यक्त केले. काय सांगा, काय नाव आहे तुमचं? याबाबत काही निवेदन दिलीत का? अधिकाऱ्यांना कळवलं का? मी तहसीलदार मॅडमना 2022 मध्ये अर्ज केलेला आहे. तेव्हापासून हे प्रकरण असंच तहसीलला चालू होतं. SDO साहेबाकडे अपील केली. ह्या चुलत भावानी शिवराज रघुनाथ चिजबनकर यांनी अपील केली होती. तिथून निर्णय लागला की आमच्या सरकार, पण नंतर नांदेड येथे अपर जिल्हाधिकारी साहेबाकडे अपील केला आणि तिथला अपील अर्ज टाकून न्यायालयात दाखल करतायत म्हणून प्रकरण न्यायालयामध्ये नेले. पहिले रस्ता अरविंद सखाराम माने यांच्या धुऱ्याकडून दिला होता, नंतर आदामदातल्या धुऱ्याने दिला बांधाने. आदामदातून दिलेल्या रस्त्याला पण नाही म्हणतोय आता. ते पहिले त्याच रस्त्याने जाण्यासाठी त्यानंच SDO साहेबाकडे लिहून दिलं होतं की एक तर आदामदातल्या बांधाने तरी द्या रस्ता, किंवा मग गावाकडल्या साईडच्या बांधाने तरी द्या. तर गावाकडल्या साईडच्या बांधावर आत्ताच आपण येताना पाहिलेलं आहे की तिथे नाला आहे पाण्याचा. नाल्यावरून रस्ता देणे शक्य नसते, हे तहसीलदार साहेबांना माहित आहे. त्यामुळे तहसीलदार साहेबांनी मधल्या बांधानी रस्ता देण्यास सांगितला आणि मधल्या बांधानीच रस्ता देण्यात आला. तर त्या शिवराज रघुनाथ चिजबनकर यांनी दिवाणी न्यायालयात हे प्रकरण नेले. आज घडीला असं झालेलं आहे की ते दिवाणी न्यायालयात हजर पण होत नाही. तब्येतीचा बहाणा सांगतोय की मला कॅन्सर रिपोर्ट लावून मला कॅन्सर झाला म्हणतो, आणि दिवाणी न्यायालयात पण हजर होत नाही. 3 तारखा झाल्या दिवाणी न्यायालयात मी जाऊन हजर राहतोय, तो काही सुनावणीला येत नाही. त्यामुळे प्रकरण जशाला तसंच पेंडिंग आहे. माझं शेत पडीत आहे. न्यायाधीश साहेब काही निर्णय देत नाहीत आणि तहसील कडून पण काहीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे माझं शेत पूर्ण 2 एकर पडीत आहे आजच्या घडीला. मला न्यायालयात एकच मागणी आहे की माझ्या पिकाची जे काही नुकसान भरपाई झाली ते शिवराज चिजबनकर यांच्याकडून भरती करून देण्यात यावी. तुम्ही न्यायालयीन लढा देता, पुढची काय भूमिका असणार? आता काय मागणी असणार? आता काय नाही साहेब, कलेक्टर साहेबांच्या एकदा ऑफिसला जाणार आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे. मला रस्ता दिला नाही तर मी कलेक्टर ऑफिस समोरच पेट्रोल अंगावर टाकून किंवा डिझेल अंगावर टाकून तिथेच आत्महत्या करणार आहे. त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. मी अर्जबाजारी करून खूप परेशान झालेला आहे.
दुसरीकडे कुठेच माझा न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी आता शेवटचा एक पर्याय करणार आहे मी. निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते, यांनी जे आहे ते तहसीलदाराकडे सुद्धा अर्ज केले, ते उपविभाग अधिकाऱ्याकडे सुद्धा अर्ज केलेत, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही. हे प्रकरण जे आहे ते आता न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्याने केली. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पळसा, हदगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.